प्रायोजक आहेत एवर यूथ स्क्रब, इसके बिना है स्किन केयर अधूरी। नमस्कार, आजचा सवाल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आजचा माझा प्रश्न थोडासा सेन्सिटिव्ह आहे, थोडासा गंभीर आहे। याचं कारण गेले काही दिवस महाराष्ट्रात सातत्याने दंगली घडताना दिसतायत। ठाण्यामध्ये नवरात्रोत्सवाच्या तोंडावर दंगल सुरू झाली, राबोडीमध्ये तिथे माणसं जखमी झाली, पोलिसांवर दगडफेक झाली, पोलिसांवर हल्ले झाले। त्यानंतर मुरुडमध्ये दंगल झाली आणि कालपासून धुळ्यामध्ये दंगल सुरू झालेली आहेत। माणसं ठार झालेली आहेत, निरपराध माणसं ठार झालेली आहेत, जखमी होत आहेत माणसं, आणि तरी सुद्धा दंगल अजून त्याप्रमाणे आटोक्यात आलेली नाही। पोलिसांवर सुद्धा हल्ले मालेगावमध्ये सुद्धा झाले होते। ही सगळी परिस्थिती गंभीर होते। मला शंका यायला लागली आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दंगली भडकवण्याचा डाव कोणी खेळताय का, अशी काही रणनीती आहे काय? माझा आजचा प्रश्न तोच आहे। मी सकाळपासून तुम्हाला विचारतोय, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दंगली भडकवल्या जात आहेत का, हा प्रश्न आहे। तुम्ही आपले SMS पाठवतायत। मी सेगमेंटच्या शेवटी आणि कार्यक्रमाच्या शेवटी माझा अंतिम निकाल काय आहे हे जाहीर करीन। पण आज माझ्यासोबत या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे। माझ्या स्टुडिओमध्ये आहेत जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत। ठाण्यातल्या दंगलीमध्ये त्यांनी अगदी जवळून ती दंगल बघितलेली आहे। दंगल शमवण्यासाठी ते तिथे गेले होते असं त्यांचं म्हणणं आहे। विरोधक आणखी त्यांच्यावर आरोप करतायत। या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत। माझ्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर महेश केळुसकर। डॉक्टर महेश केळुसकर हे सुप्रसिद्ध लेखक आहेत आणि त्यांची जी नवी कादंबरी आलेली आहे त्यामध्ये त्यांनी दंगलीचाही वेध घेतलाय, दंगलीमागच्या राजकारणाचाही वेध घेतलेला आहे। माझ्या सोबत आहेत नाशिकहून विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष एकनाथ शेट्टे आणि माझ्या सोबत आहेत मुंबईहून माजी IPS अधिकारी, गाजलेले पोलीस अधिकारी YP सिंग। मी सुरुवात करतोय एकनाथ शेट्टे तुमच्यापासून। मला सांगा, अचानक ज्या दंगली महाराष्ट्रामध्ये होत आहेत, ठाण्यामध्ये, मुरुडमध्ये किंवा धुळ्यामध्ये सुद्धा, त्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं नाव घेतलं जात आहे। हिंदुत्ववादी संघटना, मग विश्व हिंदू परिषद असो, बजरंग दल असो किंवा हिंदू जागरण समिती असो, हे आक्रमक झाल्याचं म्हटलं जात आहे। काय या दंगली होत आहेत? तुमचा त्याच्यामध्ये काय सहभाग आहे? हिंदुत्ववादी संघटना ह्या बिलकुल आक्रमक नाहीत। या ज्या दंगली होत आहेत ही मुसलमानांची आक्रमकता दाखवते। मुसलमान या देशामध्ये दिवसेंदिवस आक्रमक होत चाललेले आहेत आणि त्याला केवळ आजचे राजकारणी जे आहेत, राज्यकर्ते आहेत, ते कारणीभूत आहेत। अन्यथा ही दंगल होण्याचं कोणतंही कारण नाही। ही जे दंगली होतात याचा जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की हिंदूंच्या सणामध्येच दंगली होतात, मुसलमानांच्या सणांमध्ये कधीच दंगली होत नाहीत। दसऱ्याला दंगल होते, दिवाळीच्या दिवसात दंगल होते। आता जे देवीचे शेट्टेजी तुम्ही एक विसरलाय की जेव्हा ठाण्यामध्ये दंगल झाली तेवढा नवरात्रोत्सव पण होता आणि ईद सुद्धा होती, तेव्हा हिंदू मुसलमान दोघांचेही सण होते, हे आपण विसरताय। हे मी विसरत नाहीये। ती अशी क्वचित एखादी घटना घडली असेल, परंतु मुसलमानांची आक्रमकता हे दंगलीचं मुख्य कारण आहे। आतापर्यंतच्या जेवढ्या हिंदुस्थानात दंगली झाल्या त्या सर्व दंगलींचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की हिंदूंच्या सणाच्या वेळेलाच दंगली होतात आणि दंगली हा मुसलमानच सुरू करतात। हिंदू संघटनांनी आतापर्यंत या देशात एकही दंगल सुरू केलेली नाही किंवा स्वतः आक्रमक होऊन स्वतः हिंदुत्ववादी संघटना मुसलमान वस्त्यांवर चालून गेले आणि त्यांनी दंगल घडवली असं माझ्या माहितीत उदाहरण नाही। अगदी ठीक आहे। मी आता जितेंद्र आव्हाड तुम्हाला विचारतो। यांनी गंभीरपणे आरोप केलेला आहे की मुसलमान आक्रमक आहेत म्हणून दंगली होतात आणि हिंदूंच्या सणाच्या वेळेला होतात। तुम्ही ठाण्यातली दंगल पाहिली आहे, काय अनुभव आहे तुमचा? असं आहे की आपण हिंदुत्वाचे रक्षण करते आहोत, हिंदू आपल्यामुळे वाचले, जगणार आहेत, ह्याच्या पुढेही ते सुरक्षित राहणार आहेत, अशी मनोविकृती ह्या लोकांमध्ये निर्माण झालेली आहे। आणि त्या माध्यमातून फक्त सणांच्या दिवशी हिंदूंचं एकत्रीकरण होऊ शकतं, त्यांच्या भावनांचा खेळ होऊ शकतो, त्यांना भावना एकत्र करून या हिंदूंना आपण वेगळ्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो। म्हणजे गणपतीच्या दिवसात हेच लोक आक्रमक होऊन दंगल करतात, हेच लोक समोरच्या समाजाला भडकवण्याचं काम करतात। नवरात्रीतही त्यांनी ठाण्यामध्ये हेच केलं, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने यांनी हेच केलं। यांचं हे ठरलेलं मॉड्यूल आहे आता महाराष्ट्रातलं आणि पुढे महाराष्ट्रामध्ये हेच
मी आपल्या माध्यमात पूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मागच्या वर्षी त्यांनी एक कमान तिथे बांधली होती, त्या कमानीवरती ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आम्ही ही कमान पुढच्या वर्षी बांधणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. ह्या वर्षी त्यांनी चुपचाप जाऊन परमिशन घेतली, कमान बांधायला घेतली. बांधल्यानंतर तिथल्या मुस्लिम समाजाने त्याच्यावर आक्षेप घेतला की तुम्ही मागच्या वर्षी सांगितलं होतं आम्ही कमान बांधणार नाही. पोलिसांना त्यांनी सांगितलं की आम्ही ठीक आहे कमान काढतो. 27 तारखेला त्यांनी कमान काढतो दुसरीकडे लावतो असं सांगितलं. 29 तारखेला चुपचाप जाऊन ती कमान पूर्ण केली. दुसरीकडे रस्ता रोको करून पोलिसांना त्या कार्यक्रमात मग्न ठेवलं. इथे जाऊन कमान बांधण्याचं काम पूर्ण केलं. तिथे थोडासा आक्षेप घेतल्यानंतर थोडीशी मारामारी झाली. त्या मारामारीचं रूपांतर ह्या लोकांनी अफवांमध्ये करून पूर्ण एरिया पेटवून टाकला. तुम्हाला असं छोटासा वाटतं चिमटा हे काढायचा. मोठं षडयंत्र आहे, निवडणुकीच्या तोंडावर जातीय भावना, धार्मिक भावना भडकवण्याचं हे षडयंत्र आहे? ऍब्सोल्यूट पोलरायझेशन ऑफ वोट्स करण्यासाठी ही बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेची पॉलिसी आहे. किंबहुना माझा असा स्पष्ट आरोप आहे की अशा दंगली व्हाव्यात, आम्ही छोटासा चिमटा काढू म्हणजे समोरच्या बाजूने रिटॅलिएशन होईल. त्या रिटॅलिएशन म्हणजे 10, 15, 5%, 50 मेले म्हणजे त्या मृतदेहांवरती नाचून आम्ही हिंदूंचं राजकारण करू. हिंदू सहिष्णू आहेत, वासुदैव कुटुंबकम मानणारा हा हिंदू समाज. मी हिंदू आहे, मला हिंदूंचा जे काही आमच्यावर संस्कार झाले, संस्कृती झाली आहे, त्या हिंदू धर्माने धर्मद्वेष शिकवलेला नाही. आम्ही हिंदू धर्माचं पालन करतो. ह्यांच्याकडनं हिंदू धर्माचे आणि हिंदू धर्माचे सर्टिफिकेट घेण्याची आम्हाला गरज राहिलेली नाही. एकनाथजी शेट्टे, तुम्ही ऐकताय काय गंभीर आरोप करताय जितेंद्र आव्हाड? मला सांगा, ही तुमची मोठी रणनीती आहे का की अशा प्रकारे जसजशा निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसतशा सगळीकडे, ओरिसामध्ये जा तुम्ही, इतरत्र जा, कर्नाटकात जा, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचं नाव घेतलं जात आहे. तुम्ही ठाण्यातही होतात, मुरुडमध्येही होतात, आज धुळ्यातही तुमचेच बांधव आहेत. तुमच्यावर हा आरोप केला जितेंद्र आव्हाडांनी, तुम्ही उत्तर द्यायला हवं. नाही, हे त्यांचा हा नेहमीचा आरोप आहे. त्यांनी जर असा आरोप आमच्यावर केला नाही तर त्यांना मुसलमानांची मतं मिळणार नाहीत ना, म्हणून ते आमची नावं घेतात. त्यांनी असं एखादं उदाहरण सांगावं की ज्या वेळेला बजरंग दलाचे 5-50 कार्यकर्ते उठले आणि त्यांनी एखाद्या मुसलमान वस्तीवर हल्ला केला. नाही एकनाथजी, त्यांनी आता ठोस उदाहरण सांगितलं की ठाण्यामध्ये नवरात्रीच्या कमानीवरून जे घडलं ते बजरंग दलांनी जाणीवपूर्वक उकरून काढलं, म्हणून त्याला उत्तर द्या. धुळ्याची जी दंगल आहे, मी ठाण्याचं विचारतोय, धुळ्याकडे मी नंतर येतो, मला आधी ठाण्याचं उत्तर द्या. हा ना, ठाण्याचा जो प्रश्न आहे, एखादी कमान लावली आणि त्याच्यावरून दंगल व्हायचं काही कारण नाहीये. त्यांना पाठीशी घालतात, मुसलमानांना हे पाठीशी घालतात आणि म्हणून दंगली होतात. मुसलमानांना यांनी मोठं त्यांना पाठबळ दिलेलं आहे आणि म्हणून दंगली होतात. आणि मुसलमानांच्या मतांची यांना गरज आहे म्हणून ह्या दंगली घडत आहेत. मुसलमानांच्या मतांसाठी मुसलमानांच्या मतांची जशी आम्हाला गरज आहे तसे तुमचे अडवाणी महाशय जिन्नांच्या कबरीवर गेले होते. त्या अडवाणींना बोला ना, अहो त्या अडवाणींना बोला. त्या अडवाणी गेले होते ना जिन्नांच्या कबरीवरती मतं मागायला. आम्हाला बोलू नका. आम्ही निधर्मी राजकारण, गांधीवादाचे समर्थक आहोत. गांधीजी एक मिनिट, नाही तुम्ही थेट भांडण्यापेक्षा माझ्या माध्यमातून भांडा किंवा वाद झाला. ऐका जितेंद्र आव्हाड, मला त्यांनी गंभीर आरोप केलाय आणि हा आरोप नेहमी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवर झालाय. तुमच्या विरुद्ध विश्व हिंदू परिषदेने पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला की तुम्ही मुसलमानांच्या मतासाठी हे सगळं करताय. तुमचं काय उत्तर? असं आहे की मी 10:05 त्या दंगलग्रस्त एरियामध्ये पोहोचलो, जेव्हा समोर फायरिंग, इथे जाळपोळ, इथे प्रक्षुब्ध जमात, इथे लाठीचार्ज, अशा मध्यस्थितीमध्येच मी स्वतः जाऊन उभा राहिलो. दगड हातात घेतलेल्या माणसांना रोखून तुम्ही दगड मारू नका, मागे जा, हे सांगण्याची हिंमत मी दाखवली. तिथे ते मुस्लिम समाजाचे युवक होते. ते पुढे चालत जात होते. मी त्यांना मागे ढकलल्यानंतर त्याच्यात एका पोरादिनी 2 तासानंतर मला सांगितलं की ह्या उजवीकडे असलेल्या 30-40 घरांमध्ये काही कुटुंब राहतात, त्यांना आपल्याला बाहेर काढायला हवं. ते हिंदू कुटुंब होते. आम्ही निधर्म राजकारण ह्याच्यासाठी म्हणतो की आम्ही त्या धर्मातल्या किंवा ह्या धर्मातल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला नाही. आम्ही मानवतेचा चेहरा महाराष्ट्राच्या पुरोगामी राज्यामध्ये खराब होऊ नये, या महाराष्ट्राचा चेहरा, विकृत चेहरा देशासमोर जाऊ नये म्हणून त्या 40 कुटुंबांना, तिथे उभ्या असलेल्या मुस्लिम युवकांना सांगून की तुम्ही ह्यांच्या खांद्यावर हात टाका, यांना इथनं बाहेर घेऊन जा, यांना सुरक्षित स्थळी आपण नेलं पाहिजे. 40 कुटुंबांना नाही, एक मिनिट. हे हिंदू कुटुंब इथे राहत होते, हे बजरंग दलाला माहिती होतं. बजरंग दलाने एकाही पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं नाही दंगल पेटते, ह्यांच्याकडे संरक्षण पाठवा किंवा यांना वाचवा. पोलिसांनाही माहित नव्हतं की हिंदू कुटुंब इथे राहतात. चुकून माकून एखादी अघटित घटना घडली असती आणि काही बरं वाईट झालं असतं, ते घडावं अशी यांची इच्छा असते.
मारले जावेत म्हणजे त्यांच्या अंत्ययात्रेवर नाचून ह्यांना मतांचं राजकारण करता येईल अशा घाणेरड्या मी पुन्हा एकनाथजींकडे जातो. एकनाथजी, तुम्हाला काही उत्तर द्यायचंय? याचं गंभीर आरोप आहे त्यांचं, असं म्हणणं हिंदू मारले गेले तर त्याचं भांडवल तुम्हाला करायचंय म्हणून. नाही, हिंदू मारले तर आम्हाला भांडवल करायचा प्रश्न येत नाहीये. आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी म्हणून प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी म्हणून हिंदू संघटना चालतात. ज्या दंगली होतात त्याच्यामध्ये हिंदू संघटना ह्या आपला प्रतिकार करण्यासाठी म्हणून जातात. आक्रमकता म्हणून कधी हिंदू गेलेले नाहीयेत. हिंदू संघटनाने आक्रमण केलेलं नाहीये. ज्यावेळेला आक्रमण होतं यांच्यामुळे, यांच्या फितवण्यामुळे आणि यांच्या लाचारीमुळे ते आक्रमण करतात. त्या आक्रमणाचा प्रतिकार केला पाहिजे आणि म्हणून आम्ही दंगलीमध्ये जातो. तुम्ही वाचवायला जातात. दंगलीमध्ये मी आता जातोय. एकनाथजी, तुम्ही वाचवायला जातात हे कळलंय, अशी तुमची भूमिका आहे. वादग्रस्त आहे ती, पण तरी सुद्धा आपण चर्चा करूया. डॉक्टर महेश केळुसकर, मला सांगा, तुम्ही एक लेखक आहात, तुम्ही एक पत्रकार आहात, तुम्ही आकाशवाणीवर सुद्धा काम करता, दोघांची बाजू ऐकलीत. तुमचं काय म्हणणं आहे? हे जाणीवपूर्वक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे कटकारस्थान होत आहे का? मला असं वाटतं की 1993चा मी अनुभव सांगतो. ज्यावेळी त्या दंगली पेटल्या त्यावेळी मी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर होतो आणि आकाशवाणीची ही पद्धत आहे नेहमीप्रमाणे की आम्ही शांततेचं आवाहन करतो प्रत्येक नेत्याकडून. तसं अनेक नेत्यांनी शांततेचं आवाहन दिलं, ते रेकॉर्ड केलं. नंतर एका पक्षप्रमुखाला मी फोन केला, अगदी पर्सनल फोन मिळवून. तर त्यांनी सांगितलंय की अजून 3 दिवस ह्या दंगली चालल्या पाहिजेत. खूप शॉकिंग हे होतं ते. मी ते आता नाव सांगू शकत नाही कारण माझ्याकडे पुरावा नाहीये, ते रेकॉर्ड झालेलं नाही. तर मी म्हटलं असं होऊ शकतं का की दंगली आणि रेग्युलेट केल्या जातात दंगली. कुठली दंगल कधी पेटवायची, ती किती प्रमाणामध्ये चालवायची आणि ती केव्हा बंद करायची, ह्याचं एक तंत्र आहे विकसित केलेलं. आणि ह्याच्यामध्ये एक पक्ष किंवा एक कोणी अशी पार्टी नाहीये, सगळेच आहेत. दोन्ही बाजूचे पक्ष जबाबदार आहेत. हो, माझ्या या कादंबरीमध्ये एक नाना चिटणीस नावाचं पात्र आहे. तो दंगल विभाग प्रमुख आहे एका पक्षाचा. दंगल विभाग प्रमुख म्हणजे तुमच्या कादंबरीत दंगलीचा पण विभाग आहे राजकीय पक्षामध्ये दाखवलाय. मी येतो त्याच्याकडे, पण मला आता घ्यायचा एक ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पण ब्रेक पूर्वी पाहूया आपण SMS पोल काय म्हणतोय. माझा प्रश्न होता, निवडणुकीचा निमित्त करून महाराष्ट्रात दंगली भडकवण्याचं खटकारस्थान होत आहे का? तुम्ही पडद्यावर पाहू शकता लोक काय म्हणतायत. 90% लोक म्हणतायत होय, जाणीवपूर्वक दंगली भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त आय दिन लोक. नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत. उत्तर महाराष्ट्रात धुळ्यामध्ये दंगल चालू झालेली आहे, मुरुडला दंगल झाली, ठाण्यामध्ये दंगल झाली आणि या दंगली हेतुता पसरवल्या जात आहेत का, या विषयाची आपण चर्चा करतो आहोत. जितेंद्र आव्हाड, मला तुम्हाला विचारायचं आहे, या निवडणुकीमध्ये सर्वसाधारणपणे जे विषय चर्चेचे होतील असं मानलं जात होतं, अणु करार आहे, महागाई आहे, सरकारचा परफॉर्मन्स आहे, ते बाजूला राहून हिंदू मुस्लिम विद्वेष, दंगली हा विषय महत्वाचा ठरतोय. याचं कारण काय आहे? एका बाजूला अतिरेकी कारवाया वाढल्यात, त्याचा फायदा घ्यायचा आहे असं तुम्हाला वाटतं का? असं आहे की 93 सालानंतर जो पॉलिटिक्सचा डिस्कोर्स बदलला या देशामध्ये, बाबरी मस्जिद पाडल्यानंतर, तेव्हापासून ह्यांच्या डोक्यात ते भिनलंय की पोलरायझेशन ऑफ वोट्स करायचं, हिंदू मुसलमानांना एक विरुद्ध उभं करायचे. मुसलमानांनी जरी, म्हणजे त्या मुसलमानांच्या अतिरेकी संघटनेनी जरी बॉम्ब फोडले तर आपण त्याचा प्रतिकार करायचा नाही, पण त्याच्या विरुद्ध क्रिटिकल सिच्युएशन उभी करायची आणि त्याच्यातनं हिंदू आपल्याकडे वळवून घ्यायचे. ह्यांना बॉम्ब फोडल्याचं दुःख नसतं, ह्यांना ती विकृत आनंद मिळत नसतो आतमधनं, पोलरायझेशन ऑफ वोट्स होत आहे म्हणून. आणि म्हणून आम्ही म्हणतो की तुम्ही सिमी असो, इंडियन मुजाहिदीन असो, लष्कर तोयबा असो, बजरंग दल असो, विश्व हिंदू परिषद असो, आम्ही प्राणपणाने ज्या गांधींनी आम्हाला निधर्मी राजकारण शिकवलेलं आहे त्यांची शपथ घेऊन सांगतो की जसा राबोडीत मी दंगलीत उतरलो तसे तुमच्या विरुद्ध उतरू, रक्ताच्या शेवटच्या थेंबांपर्यंत तुमच्या. हे बरोबर आहे. मला सांगा, आज दिल्लीत ही चर्चा चालली आहे की सिमी प्रमाणेच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलावर बंदी घालावी का? तुमचं काय मत? ऍब्सोल्यूट त्यांच्यावर बंदी घालावी. तुम्ही जाणार 20 वर्षाच्या ख्रिश्चन ननवर बलात्कार करणार, तुम्ही तिथे जाऊन चर्च फोडणार, एका हिंदू स्त्रीवर ती ख्रिश्चन नन सारखी दिसते म्हणून तिच्यावर 20 जणांनी बलात्कार केला. हे कुठल्या हिंदू धर्माने शिकवलंय? एकनाथजी, उत्तर द्यायला हवं. काय वाटेल एकनाथजी, जितेंद्र आव्हाड अत्यंत संतप्त झालेत, तुम्ही उत्तर द्यायला हवं. ते काय म्हणतायत तुम्ही ऐकलंय? हो, मी हेच म्हणतोय की प्रत्येक निवडणुकीच्या आधीचं वर्ष हे दंगलीचं वर्ष असतं. जितेंद्र आव्हाड साहेब, 1948 सालापासून तुम्ही पहा,
प्रत्येक निवडणुकीचं वर्ष म्हणजे त्याच्या आधीचं वर्ष हे निवडणुकीचं असतं आणि ते तुम्हाला अल्पसंख्याकांचे मतं मिळवण्यासाठी आहे. आम्ही हिंदूंच्या मतांसाठी प्रयत्न करत नाही. एक मिनिट एकनाथजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आपण असं वादासाठी गृहीत धरू की यांना अल्पसंख्याकांची मतं पाहिजेत, तुम्हाला हिंदूंची मतं नको आहेत का? भारतीय जनता पक्षाला ती मतं नेहमीच लागतात, तुम्हाला ती नको आहेत का? आवाजसाहेब, ननवर झालेला बलात्कार हा हिंदुत्ववाद्यांनी केलेला आहे असा निष्कर्ष तुम्ही कुठून काढतात? आणि तुम्हाला हा अधिकार कोणी दिलाय असा निष्कर्ष काढण्याचा? हिंदुत्ववाद्यांनी बलात्कार केलेला नाहीये. तुम्ही हे भलते आरोप करण्याचं तुम्हाला काही कारण नाहीये. प्रत्येक निवडणुकीच्या वर्षाच्या आधी या देशामध्ये राज्यकर्त्यांनी, जे राज्यकर्ते पक्ष आहेत त्यांनी दंगली घडवून आणलेल्या आहेत. मग आता इथे महाराष्ट्रामध्ये शेटे साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या वया एवढा असलेला स्टेल्स नावाचा एक पादरी गाडीत बसलेला असताना त्याच्या लहान 2 पोरांसकट दारासिंग नावाच्या तुमच्या कार्यकर्त्याने जाळून मारला. ही कुठली माणुसकी? तुमचे आज स्वतः मुख्यमंत्री येडियुरप्पा कर्नाटकामध्ये कबूल करतात की बजरंग दलाने याचा आवर्त घ्यावं, याची माहिती कोण देणार तुम्हाला? एक मिनिट दोन्ही बाजूंच्या भावना तापलेल्या आहेत. मला जरा शांतता प्रस्थापित करायला हवी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी आपले निवृत्त पोलीस अधिकारी जे आहेत, गाजलेले पोलीस अधिकारी आहेत, YP सिंग यांच्याकडे जातो. YP सिंग, मला असं दिसतंय ठाण्यामध्ये असो धुळ्यामध्ये असो पोलिसांना दंगल आवरणं शक्य झालेलं नाहीये. पोलीस एवढे हतबल का झाले आहेत? पोलिसांकडे ताकद का उरलेली नाहीये? प्रश्न असा आहे की पोलिसांकडे जे कायद्याचे अधिकार आहे ते कायद्याचे अधिकार जे आहे वापर करण्यास पोलिसला पूर्ण जे आहे फ्रीडम नाही आहे. एक राज ठाकरेचा केस बघा, त्यांच्यावर कडक कारवाई करू शकत होती पोलीस, पण नाही केली. कारण काय की त्यांना शिवसेनेला जे आहे कमजोर करायचा होता. जी राज ठाकरेचा फिनॉमिनन आहे प्रत्येक ठिकाणी आता वापरलेला आहे. पोलिसांना जे भडकणारे लीडर्स आहे, हिंदूचे असो किंवा मुस्लिम्स असो, त्यांच्यावर जशी कडक कारवाई करायला पाहिजे तसं त्यांना जे आहे त्यांना सूट मिळत नाही. आणि या कारणास्तव जे आहे असं जे दंगलाची परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी झालेली आहे आणि ती पसरत आहे. मला वाटते त्याचं कारण प्रमुख तोच आहे की पोलिसांना कायद्याचे अधिकार आहे पण राजकारणामुळे कायद्याचा अधिकार वापर करता येत नाही, म्हणून अशी जे आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महेश केळुसकर, तुम्हाला हे पटतंय का की पोलिसांच्या हातात कायदा आहे, त्यांच्या हातात ताकद आहे कायद्याची, पण ती त्यांना वापरता येत नाही कारण त्यांच्यावर राजकीय दबाव येतोच ना? म्हणजे पोलिसांचं असं असतं की कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची त्यांची जबाबदारी हे सगळं कागदावर राहतं. अनेक वेळा आपण पाहतो की पोलीस आपलं कर्तव्य करत असतात आणि कुठून तरी एक फोन येतो की थांबवा तुम्ही आता हे. मग पोलीस काय करणार ना? पोलिसांना शेवटी नोकरीची त्यांच्या भीती असते. या यू कॅन ऑल्सो विन नावाची ही कादंबरी आहे. याच्यातला मी तुम्हाला एक वेगळाच उतारा थोडा एक मिनिटाचा आहे की हा जो नाना नावाचा चिटणीस आहे हा दंगल विभाग प्रमुख आहे, तो रेग्युलेट करत असतो. पुढे त्याचा मुलगा दंगलीतच मारला जातो 16 वर्षांचा आणि सगळ्याला तो विटतो आणि मग तो आपल्या पत्नीशी नानीशी संवाद साधतो. खूप ओल्ड आहे तो की हा जो 7 दिवस पाऊस पडतोय सारखा तो हिंदू आहे की मुसलमान नानी? म्हाताऱ्या सुरकुत्या कंदिलाच्या निस्तेज उजेडात लडखडल्या भिंतीवरच्या वेडसर सावल्यांकडे भीतीने बघत नानीनं विचारलं, तुम्हाला बरं नाही का वाटत? चहा देऊ आलं घालून? नको, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठले विचार चाललेत तुमच्या मनात? पावसात बाग कोसळून पडली म्हणून वाईट वाटतंय का? नाही, पाऊस त्याचा धर्म पाळतोय. रेन इज न्यूट्रल, तो त्याच्या पद्धतीनं पडणार, रिमझिम किंवा मुसळधार. तो शेत पिकविल, बागा फुलविल किंवा उजाड करेल, पण त्याचा धर्म कोणता नानी? हिंदू की मुसलमान की ख्रिश्चन की? नानांनी एक क्षण नानीकडे बघितलं. खूप मायेनं, प्रेमळपणानं त्यांच्या डोळ्यांच्या पागोळ्या अचानक गळू लागल्या. तर हा एक भाग आहे ना. तुमची भावना माझ्या लक्षात आली. निसर्गाला धर्म नाहीये आणि आपण माणसं एक धर्म लादण्याचा प्रयत्न करतोय. खरं म्हणजे सगळ्यात मोठा धर्म मानवता आहे. मी आता घेणार आहे ब्रेक पूर्वी आपला ओपिनियन पोल पाहूया. आपली माणसं, आपले जे प्रेक्षक आहेत ते काय म्हणतायत? त्यांच्या मनात माणुसकीचा धर्म आहे का? तुम्ही बघू शकता आपल्या पडद्यावर समोर. महाराष्ट्रात हेतुता दंगली भडकवल्या जात आहेत का निवडणुका डोळ्यासमोर ठेवून? तुम्ही बघा, 95%, 91% लोक असं म्हणतायत होय दंगली भडकवल्या जात आहेत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून. आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपला प्रश्न तुम्हाला माहिती आहे, दंगली हेतुतः
कटकारस्थान करून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भडकवल्या जात आहेत का, हा माझा प्रश्न आहे. मी थेट जातो एकनाथजी शेट्टे यांच्याकडे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष आहेत. एकनाथजी, मला सांगा, असा आरोप केला जातोय की तुमचे लोक म्हणजे बजरंग दलाचे, विश्व हिंदू परिषदेचे, हिंदू जागरण समितीचे लोक जिथे जिथे दौरे करतायत तिथे तिथे दंगली पसरतायत. म्हणजे तुम्ही ओरिसात गेलात तिथे दंगली भडकल्या, तुम्ही आधी काश्मीरमध्ये होतात तिथेही हिंसा झाली, तुम्ही कर्नाटकात गेलात तिथे झालात, आणि महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागात तुम्ही दौरे करतायत तिथे दंगली पसरतायत. आज माझी अशी माहिती आहे की उत्तर महाराष्ट्रात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे महत्वाचे नेते आज नाशिकमध्ये आहेत. हे खरं आहे का, आणि तुमच्यावरचा हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? वागळे साहेब, ज्या ज्या ठिकाणी मुसलमान बहुसंख्य असतात किंवा ख्रिश्चन बहुसंख्य असतात त्याच ठिकाणी दंगली होतात. हा मुद्दा तुम्ही बाजूला ठेवलेला आहे. आपण हे लक्षात घ्या की मालेगावला दंगली होतात, भिवंडीला दंगली होतात, आता जी धुळ्याला दंगल झाली त्या धुळ्यामध्ये जिथे मुसलमान बहुसंख्य आहे तिथे दंगली झाल्या. मागे नाशिकला पण दंगल झाली, ती पण बागवानपुऱ्यात झाली, म्हणजे जिथे मुसलमान बहुसंख्य आहे तिथे दंगल झालेली आहे. आणि त्याच ठिकाणी दंगली होतात जिथे हिंदू अल्पसंख्याक आहे. आमचे कार्यकर्ते तिथे आहेत म्हणून दंगली होत नाही. आज उत्तर महाराष्ट्रामध्ये अन्य कोणी नेता आलेला नाही. आता उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रवीणभाई तोगडिया हे आत्ताशी येत आहेत आणि त्याचा या दंगलीशी काही एक संबंध नाही. ते एक निराळ्या धार्मिक कामासाठी म्हणून येत आहेत. हिंदू अल्पसंख्याक जिथे तिथे तिथेच दंगली होतात, जिथे मुसलमान बहुसंख्या आहे किंवा ख्रिश्चन बहुसंख्या आहे तिथेच दंगली होतात आणि ते दंगली घडवतात. हिंदू संघटना दंगली घडवत नाहीत. नाही, पण मला सांगा एकनाथजी, माझा प्रश्न पुढचा असा आहे की मुस्लिम दहशतवाद ज्याला आपण म्हणतो त्याचा मुकाबला करण्यासाठी सनातन प्रभातवाले किंवा सनातन संस्था जसं मानते की आपण हिंदू दहशतवादी सुद्धा बनलंच पाहिजे, हिंदूंनी सुद्धा बॉम्ब बनवले पाहिजे, तसंच तुमचंही मत आहे का? ही प्रतिकाराची भाषा आहे, प्रतिकाराची आहे, आक्रमकतेची नाहीये. संघ परिवाराने किंवा विश्व हिंदू परिषदेने, बजरंग दलाने आक्रमकता कधीही घेतलेली नाही. प्रतिकार मात्र जरूर केलेला आहे हिंदू समाजाच्या रक्षणासाठी म्हणून. आवाज तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. ते म्हणतात आम्ही प्रतिकार केलेला आहे पण तो रक्षणासाठी आहे. याचा अर्थ त्यांनी सुद्धा दहशतवादाचा मार्ग स्वीकारलाय असं त्यांना वाटतं. असं आहे, सनातन ते सनातन धर्म नावाची जी गोष्ट आहे त्यांनी आम्ही पाचपुते या नाटकावरती बॉम्ब ते काय टाकले आणि ते काय केलं. आम्ही पाचपुतेमध्ये काम करणारे कोण होते? हिंदूच होते. फक्त यांच्या विचारांची त्यांनी मान्यता दिली नाही. घडलं बिघडलंय, आम्ही बदलणार नाही असं सांगून ते मोकळे झाले. मी नाटक करणार सांगितलं, यांनी बॉम्ब फोडले. त्यांचं लिटरेचर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे जे आजपर्यंत बाहेर आलेलं नाही. ते लिटरेचरमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की धर्मनिरपेक्षतेचं काम प्रखरतेने करणारा जर कोणी राजकीय नेता असेल आणि जर तो त्या रस्त्यावरनं दूर जाणार नसेल तर त्याला एलिमिनेट करा. जे अधिकारी तुमचं ऐकणार नसतील तर त्यांच्या विरुद्ध अर्ज करा, त्यांना अडचणीत आणा, त्यांची बदली होईल याच्यासाठी प्रयत्न करा, आणि नाही तर त्यालाही एलिमिनेट करा. जेव्हा एलिमिनेशनची भाषा एखादी संघटना करते तेव्हा ती कुठल्या मार्गावर चालली आहे हे मला प्रेक्षकांना सांगायला नको. हे दहशतवाद नाही तर काय? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काल शरद पवारांनी भाषण केलं अलिबागला. तिथे ते असं म्हणाले की जेवढं आम्ही मुस्लिम दहशतवादी संघटनांची दखल घेतो तेवढी दखल किंवा तेवढी कडक कारवाई बजरंग दल किंवा विश्व हिंदू परिषदेवर करत नाही. हे तुम्हाला पटतंय का? ऍब्सोल्यूट. नांदेडच्या ब्लास्टमध्ये ह्यांची लोक मिळाली, बॉम्ब तयार करत असताना स्फोट झाला आणि 2 तरुण ठार झाले ह्यांच्या शिकवणीतले. परभणीमध्ये बॉम्बस्फोट झाला, त्याच्या धागेदोरे तपासल्यानंतर ह्यांच्याशी संबंधित असल्याचे सापडले. सनातन प्रभातचं सगळं तपासलं, सगळं ह्यांच्याकडे बोट दाखवून निघून गेले. म्हणजे तुम्ही जे करताय ते कुठल्या मार्गाचं आहे? तुम्ही ओरिसात तेच करताय, नन्सवरती बलात्कार करताय, तिथल्या पादऱ्यांना मारताय. तुम्ही कर्नाटकातही तेच केलं. आणि एवढंच नाही तर आज केंद्रीय गृह मंत्रालयाने घोषित केलंय की तुम्ही जर ते थांबवलं नाही ख्रिश्चनवरचा अत्याचार आणि अनाचार तर आम्ही ओरिसाचं गव्हर्नमेंट बरखास्त करू आणि बंदी घालू असा इशारा दिलाय. त्या भीतीपोटी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याने बाहेर पडून बजरंग दलाला विनंती केली की तुम्ही हे प्रकरण थांबा ना, तर हे आमच्या अंगाशी येईल. मला एकनाथजी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. समजा केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला तुमच्यावर तर तुम्ही काय करणार आहात? ते बंदी सुद्धा मतं मिळण्यासाठीच आहे. ही मुसलमानांची मतं मिळावीत म्हणून ते बंदी घालतील. बाकी त्यांना माहिती आहे की हे बजरंग दलवाले, विश्व हिंदू परिषदवाले असे आक्रमक नाही की ज्याच्यावर बंदी घातली पाहिजे. आम्ही बॉम्बस्फोट करत नाही, आम्ही बॉम्बस्फोट करत नाही. हे बॉम्बस्फोटाचे आरोप आमच्यावर करताय. जवळजवळ 5,000 बजरंग दलाचा एकही कार्यकर्ता याच्यात सापडलेला नाहीये. आणि बजरंग दलाचा जर बॉम्बस्फोटाचे काही कार्यक्रम असतात तर तो पहिल्यांदा मला माहिती असता.
मी सांगतो. बरं ठीक आहे माझा वेळ संपलेला आहे. मी चर्चा इथेच थांबवणार आहे. मी शेवटी महेश केळुसकरांना विचारणार आहे. महेश केळुसकर, तुम्ही एक लेखक आहात, संवेदनशील नागरिक आहात. कसं बाहेर पडायचं या सगळ्यातून? हा सगळा धार्मिक अनाचार जो आहे तो कसा थांबवायचा? लोकांची संवेदना शक्ती जी आहे आज ती बधीर झालेली आहे सगळ्याच समाजाची. आणि हेच मला वाटत नाही की हे जवळच्या काळामध्ये कुणी थांबवू शकेल. होतंय काय की पुढची जी पिढी आहे, पुढली जनरेशन, ती हळूहळू पुन्हा त्याच मार्गाने चाललेली आहे. हा सगळ्यात मोठा धोका आहे. म्हणजे ह्या दंगली अनेक काळ चालू राहतील. यापुढे कोण वाचवणार देशाला असा प्रश्न आहे. गोध्र्याला जी दंगल झाली तिथे तुम्हाला एक बातमी वाचली होती छोटीशी मी, की लहान मुली कब्रस्तानांमध्ये भातुकली खेळत होत्या हाडं आणि कवट्या घेऊन. भातुकली नावाची कविता मी लिहिली आहे त्याच्यावर. तुम्हाला जर वेळ असेल तर मी तुम्हाला दोन ओळी फक्त तिथे 2 मुली आहेत छोट्या छोट्या, की दंगल दंगल खेळूया खेळूया, भावलीला भोसकूया, येडीच आहे जाळूया, पेट्रोल कुठं मिळेल सुमे, नको मग पंप किती लांब आहे, दाबूया का गळा तिचा, त्यात काय हात तिच्या, खूपच सगळ्या पिना डोळ्यात, रिबी नावळ घट्ट गळ्यात, सुमे भावली पळते बघ, सोडू नकोस, पकड पकड, ठेचून काढ, मार दगड, अय्या किती तांबडे रक्त, भिजला तुझा फ्रॉक फक्त, ओरडेल ना पण माझी आई, हॅट भित्री भागूबाई, मी नाही काही घाबरलंय, मग दंगल दंगल खेळायचं, खेळूया ना खेळूया, सगळं आपण जाळायचं, जाळूया ना जाळूया. मला शेवटचं तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगायचं आहे. प्रवीण तोगडिया आलेले आहेत, हे नाशिकमध्ये आहेत, उत्तर महाराष्ट्र पेटतोय, ह्यांच्या मॉड्यूल मधलं सगळं तयार झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्र हे पेटवण्यासाठीच तिथे गेलेत. मी आर पाटलांना पण या माध्यमातून सावध करू इच्छितो, यांच्यावर लक्ष ठेवा, महाराष्ट्र जळण्यापासून वाचवा, यांच्यावर लवकरात लवकर बंदी आणा. महाराष्ट्र जळण्यापासून वाचवा असं आवाहन जितेंद्र आव्हाडांनी केलंय. मी कार्यक्रमाच्या शेवटी हात जोडून कळकळीने विनंती करीन, धार्मिक दंगली कुठेही होत असेल, कोणत्याही बाजू करत असतील तरी माणसं कोण आहेत हे पाहू नका आणि धार्मिक दंगली रोखा. धुळ्यातली दंगल थांबली पाहिजे, ठाणं शांत राहिलं पाहिजे, मुरुड शांत राहिलं पाहिजे, अख्खा महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे. निवडणुकीसाठी दंगली घडवू नका, कारण दंगलीत माणसं आणि माणुसकी मरते. निवडणुका होतील पण माणसं जगली पाहिजेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शेवटी पुन्हा एकदा आपला पोल काय म्हणतोय तो बघूया. महाराष्ट्रातली जनता काय म्हणते तुम्ही बघा, समोर बघा. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दंगली भडकवल्या जात आहेत का, माझा प्रश्न होता. तुम्ही बघू शकता अजूनही 92% लोक म्हणतायत होय, निवडणुकांसाठीच दंगलींची कटकारस्थानं रचली जात आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला हे जर भान असेल तर जनतेने हेही भान ठेवलं पाहिजे की या दंगली रोखणं आपल्या हातात आहे. पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे, राजकीय नेत्यांवर सुद्धा अंकुश ठेवला पाहिजे. धन्यवाद. पहा